या घराला तुम्हाला आमची गरज नाही। कुणी सांगितलं? तुम्ही। मी? अहो माझ्या तोंडात असं काय आलं आई साहेब? तोंडात नाही पण मनात आलं ना। काय बोलतायसा? खरं आहे तेच। काय खरं आहे? या घराला आता आमची गरज नाही। असं नाही आहे आई साहेब। असंच आहे अधिपती, असंच आहे। तुम्ही चिडलायसा आमच्यावर? आम्ही चिडलोय असं वाटतंय काय तुम्हाला? होय चिडलाय म्हणताना तर हे असं काहीतरी करायला लागलाय। नाही हो नाही, आम्ही तुमच्यावर चिडलो नाही, खरंच चिडलो नाही। आम्हासनी वाटलंय म्हणून आम्ही चाललोय। आता इथं राहून काय बी उपयोग नाही। तुमचा चेहरा बघितला, आता सुखानं जाऊ शकतोय आम्ही। जाऊ द्या आम्हाला। अहो पण झालंय काय आई साहेब? एवढं घर सोडून जायचं काय कारण आहे? आमचं काय चुकलंय काय? आमचं चुकलंय, आम्ही तुमच्यात अडकून पडलो, या घरात अडकून पडलो। तुमच्या सुखाशिवाय इतर कशाचा विचारच केला नाही आम्ही। पण अधिपती, मुलं मोठी झाली ना की त्यासनी पंख फुटत्यात, त्यासनी उडू द्यावं हेच बरं। तुम्ही आता मोठे झालात अधिपती, मग म्हणून मला तुमच्यापासून का लांब करताय? आपले विचार वेगळे आहेत, मार्ग वेगळे आहेत, पण आपण एकच आहे की। अहो खटके उडणार। हा मग उडू देत की, त्याला काय होतंय? तुमच्याशी वाद घालून आमच्या मनाला चैन पडेल काय? मन खात राहणार, मग आम्ही चिडणार। मग तुम्ही चिडून काहीतरी बोलला की ते आम्हासनी सहन नाही होणार, त्यात नवी सून येणार घरात। तिच्या समोर आपले खटके उघडकीस आले तर ती बी पाणी झोकणार आमचं। त्यापेक्षा नगच नग। ओ आई साहेब, कुठल्या कुठे विचार करायलाय तुम्ही? आओ धोरणी आहोत आम्ही, मागचा पुढचा विचार करूनच ठरवतो सगळं। तुम्ही आधी बसा इथं। निघायचं आता, कुठे बस? इथं बसा। काय झालं मला सांगा, काय कसले खटके? आपल्यात तर काही खटके उडलेले नाही आहेत। उडतील। कशावरून? आम्ही तुमच्यासाठी निवडलेली मुलगी आणि तुम्ही तुमच्यासाठी निवडलेली मुलगी, ह्यात फरक आहे। म्हणजे? तुमच्यापेक्षा 4 पावसाळे आम्ही जास्त बघितल्यात। माणसांची चांगली पारख आहे आम्हासनी। जी पोरगी तुमच्या मनात आहे ती पोरगी हे घर पोखरणारी आहे। सर अजून किती वेळ? सर आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आले ना मी इथे। 10 मिनिटं? हो सर, 20 मिनिटात घरी येते असं सांगितलंय मी घरी, आणि त्यालाही पाऊण तास होऊन गेला। आता अजून किती वेळ थांबू? माझा साखरपुडा सर, आणि मी इथे, घरी पाहुणे आले, सगळे माझी वाट पाहत असतील। मला कळतंय अक्षरा, प्लीज मला समजून घ्या सर, प्लीज। आणि आपण एक काम करूया, आपण व्हिडिओ कॉलवर बोलूया त्यांच्याशी। हा, तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा, चालेल? मी जाते। ठीक आहे, जातो। आणि सर अजून एक, त्यांना साखरपुड्याचं सांगू नका। का ग? घरी येतील सर ते। नक्कीच येतील, पत्ता आहे त्यांच्याकडे। अरे देवा, आधीच ते माझ्यासमोर वेड्यासारखी बडबड करत होते, परत पाहुण्यांसमोर शोभा नको। मी येते सर। हा, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी। अक्षरा, आय एम सॉरी। सर इट्स ओके, तुम्ही का सॉरी म्हणताय? काय ना अक्षरा, की तुझी अवस्था मला कळते, त्यांचं ते वेगळंच आहे। म्हणजे दोघांमध्ये माझं सँडविच होतंय का? म्हणजे मी काय वागावं मला कळतच नाही। सर मला माहितीये, मला तुमची बाजू कळतीये। मला माहितीये की तुम्हाला आपल्या मुलांची, शाळेची, शिक्षणाची काळजी म्हणून तुम्ही हे सगळं सहन करताय। मला माहितीये सर, माझंही तसंच आहे। पण मी तुम्हाला वचन देते सर, मला तडजोड करायला लागली तरी चालेल, पण मी आपल्या मुलांच्या शिक्षणात अडचण नाही होऊ देणार। आणि तुम्ही काळजी नका करू सर, तुम्ही मला फोन करा, माझा फोन चालू असेल। आणि तुम्हाला माहितीये मी नेहमी तुमच्या बरोबर आहे, पण मी येते प्लीज।
चुकलं मावशी माझं. या पुनंदा अशी नाही वागणार. ताई, तिचा आदिपतीवर लई प्रेम आहे ग. म्हणून बघ की ते प्रेमापोटी उग या देवानी काय बी बोलायली. बाईनी असं कमजोर व्हायचं नाही. आमासनी ते आवडत नाही. बाईनी ठरवलं तर ती जग जिंकू शकते. फक्त हिम्मत पाहिजे. कळलं? होय मावशी, तू म्हणशील ते करीन या. आधी हे आवर समज. आणि विश्वास ठेव, आम्ही आहोत नव. सून बी आम्ही जी निवडू तीच येईल या घरात. ही अट अधिपतीने मान्य केली म्हणून आम्ही इथं थांबलो. आता अधिपती त्या मास्तरणीचं तोंड बी बघणार नाही. कळलं तुला? डोळं पुस. पण त्यांचं प्रेम नाही ना माझ्यावर. मग ते निर्माण कर. कसं करू मावशे? माझ्याकडे ते ढुंकून मी बघत नाही. काय बोलायला गेले तर म्हणत दादा म्हण, दादा म्हण. त्या मनानं त्यांना नवरा भरलंय. कसं दादा म्हणू? का नाही कळत त्यांना माझ्या मनातलं प्रेम. कळल कळल, थोडा वेळ जाऊ दे. मी काय करू म्हणजे ते मला पसंत करतील ग? हे असे धागे जोडून नवं कापड तयार करायची कला आहे ना व तुझ्या हातात. मग हे असं तोडू नको. जोड त्यांच्या आणि तुझ्या मनाचा धागा. अरे ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट. मास्तरीन बाई, ओ मास्तरीन बाई, ओ उठा उठा उठा. हॅलो अक्षू. नाही मास्तरीनबाई. सॉरी सॉरी, रॉंग नंबर लागला वाटतं. नाही नाही, मास्तरीनबाईंचा फोन आहे. आपण कोण बोलताय? आणि अक्षराचा फोन तुमच्याकडे कसं काय? अक्षरा कुठे आहे? हॉस्पिटलमध्ये. काय हॉस्पिटलमध्ये? तिथे मला बोलू द्या. हॅलो
अक्षरा हॉस्पिटलमध्ये काय करते? ऍक्सिडेंट झालाय त्यांचा. काय ऍक्सिडेंट? घर सोडून चाललो होतो, पण मागल्या वेळेला झालं तेच झालं. फक्त त्या वेळेला तुम्ही आम्हाच ते घराबाहेर काढत होता. ह्या वेळेला आम्ही स्वतःहून घराबाहेर जात होतो, पण आडवं आलं अधिपतीच. दोन्ही वेळेला आईचं मन आहे, त्यांचा हट्ट नाही मोडू शकत आम्ही. तुम्ही आम्हास ते शिकवलं की नात्यात पण सौदा असतो. आठवतंय ना? 18 वर्षाची गरीब भोळसट बावळट पोरगी होतो आम्ही. तुम्ही आणलं आम्हासनी या घरात आणि तुम्ही शिकवलात नात्याचा पण हिशेब असतोय आणि तो चोख बजावावा लागतोय. आम्ही आमचा हिशेब चोख ठेवलाय. आम्ही या घरात राहणार तर आमच्या मर्जीचीच सून येणार या घरात. आहे का नाही? एक नंबर हिशेब. हा कुठं निघालात? आमच्या परवानगी बिगर कुणी बी या घरातून बाहेर जाऊ शकत नाही. सून घरी यायची वेळ झाली, नीट वागा एवढंच सांगाय आलो तो आम्ही. काय सुनेसमोर मुलाकडून मार खाल्ला तर ते बरं दिसणार नाही हो. ऍक्सिडेंट केस वाटतंय. हा ऍक्सिडेंट झालाय यांचा ना? हा. कुणी केलंय? मी. काय तुम्ही केलं ऍक्सिडेंट आणि तुम्ही सांगता? जरा चूक झाली माझीच. मॅडम तुम्हाला याच्या विरोधात तक्रार नोंदवावी लागेल. करा तुम्ही तक्रार, काय प्रॉब्लेम नाही. आता काय चूक आहे तर आहे ना. काय जी काय शिक्षा असेल ती भोगायला मी तयार आहे. जे काय असेल. गौर आहे? होय सर. यांचं डिटेल घ्या. हो सर. मॅडम नाव सांगा तुमचं. अक्षरा आमोणकर. वय? 26. 2 वर्षांना लहान. मग गुन्हा आहे का हा माझा? ए हसू नकोस तू. तुला माहितीये तुला अटक होऊ शकते. हा माहिती आहे. तरी तू इथेच थांबलायस. मी माझी जबाबदारी झटकत नाही साहेब. बोला मॅडम बोला, तक्रार बोला. काय काय झालंय ते सविस्तर सांगा. माझी काही तक्रार नाहीये. म्हणजे खरंच माझी काही तक्रार नाही. अहो असं काय करतायत? अहो माझी चूक होती. हे बघा चूक माझी होती. अहो नाही मी माझ्या तंद्रीत गाडी चालवत होतो. माझ्या डोसक्यात नुसते विचार चालले होते. अहो मी चालताना माझ्या विचारात होते. अहो पण माझ्या गाडीने ठोकलं ना तुम्हाला. अहो मी तुमच्या गाडी समोर आले ना.
कसलो खोटं बोलताय मास्तरीन बाई? हे बघा, मी मास्तर शिक्षिका आहे. तुम्ही का असे शब्द वापरता हो? हा तर हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी शिक्षिका आहे. मी खोटं बोलत नाही. मी खरंच सांगतेय, मी चुकून यांच्या गाडीसमोर आले. ह्यांची काही चूक नाही. उलट ह्यांनी मला हॉस्पिटलमध्ये आणलं, उपचार केले. अहो मास्तरीन बाई साहेब. शांत बसा दोघे जण. हे बघा, तुमचं काय एक ते ठरवा. मॅडम, तुम्हाला याच्या विरोधात तक्रार नोंदवायची आहे की नाही ते सांगा मला. हा करतील त्या तक्रार. मास्तरीन बाई तुम्ही करा. तुम्ही जरा शांत बसा प्लीज. फार झालं आता तुमचं. आणि मध्ये मध्ये बोलू नका, मी देते ना स्टेटमेंट. इन्स्पेक्टर साहेब, माझी यांच्या विरुद्ध कसलीही तक्रार नाही. मॅडम, अक्षरा आमोणकर कुठल्या खोलीत आहेत? रूम नंबर 13 मध्ये. अरे अरे बघ ना बाबा, चालतोस कुठे, बघतोस कुठे? अक्षरा, मला कशी आहेस ग तू? असं कसा झाला तुझा ऍक्सिडेंट? तुला लागलं तर नाही जास्त? नाही बाबा, फार नाही लागलंय. काळजी नका करू. डॉक्टर काय म्हणाले? काही नाही, मुका मार लागलाय आणि थोडस खरचटलंय फक्त. असे कसे चालवतात लोक गाड्या? ठीक आहेस ना अक्षरा? हो. कुणी उडवलं तुला? उडवलं नाही, धक्का लागला गाडीचा. कसे गाडी चालवतात लोक, कोण जाणे? बरं, होता कोण तो? हे काय माहित असणार तिला? यांच्या बुडाखाली गाड्या आल्या ना की यांना वाटतं आम्ही भारीच. नंबर बघितला का गाडीचा? केसच करू आपण. पैसे द्यावे लागतील त्याला. अशी सुटका नाही होणार त्याची. त्यांनीच आणलं मला हॉस्पिटलमध्ये. अगं मग आहे कुठे तो? गेले ते. तू जाऊ का दिलंस त्याला? मग काय करणार? मेंटेनन्स तर घ्यायचा ना. हॉस्पिटलचा खर्च कोण देणार? अहो देऊ की आपण. असं कितीचा येणार आहे? अहो, मुद्दा खर्चाचा नाही बाई, तत्वाचा आहे. त्यानं नुकसान केले नव, त्यानंच भरलं पाहिजे. अहो मुलगी आपली आहे. तिला दुखलं खुपलं तर आपणच नको का बघायला? एवढं साधं सरळ राहून नाही चालत जे या जगात. गुढीसारखं मला सजवून मडवून ठेवले, पण आता पुढे काय करायचंय? हळू बोल की जरा, मला नाही माहित. मावशी त्यांना समजा सांगत का नाही? काय? हेच की अधिपतींना आता माझ्या संकटच लगीन करायचंय. हे बघ, ताई का नाही समजा येळ आल्यावरच करते. येळेच्या आधी आणि जरुरीपेक्षा जास्त ती कधी बोलत बी नाही आणि करत बी नाही. कळलं काय? थोरल्या सरकारने बोलवलं आहे. कुणाला? चंचला ताईसनी. वय आली, जाऊ तुम्ही. चंचे, हे बघ, आता तिच्या समोर तू एकदम शांत आणि स्थिर असं राहायचं. आणि हा, ताईनं जसं सांगितलंय तसंच वागायचं. कळलं काय? चल, थांब थांब थांब. इकडे बघ. चल.
बोला. अरे मारी एवढं नटून थटून कुणीकडे चाललंय चंचुवत्राव? कुणाच्या लग्नाला चालली काही? लग्नाला नाही, लग्नासाठी तयार झाली. कुणाच्या? तिचं. तिच्या? पुन्हा संग? तुमच्या संग. म्हणजे ते काय बोलायचं तू? तुम्ही जे ऐकलं तेच. नाही 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 नाही, हे शक्य नाही आहे साहेब. चंचे, अगं झाली काय तयारी? ताई येईल बरं का आता. हा लवकर हवं. फुलं आहेत ना? हो आहेत. समजा आणलं सगळं. उदबत्त्या. हा समजा काय ह्याला बी लाव, त्याला बी लाव. लाव लाव लाव. अरे वा, आज समधी तयारी तू केलीस की काय? वय दिसणं नाही, बागणं महत्वाचं. आणि या घरासाठी पाहिजे ते समज करून मी. तर मग आज आरती तूच कर. नाही मावशे, तो हक्क माझा नाही. देवीच्या पूजेला माझा हातभार लागत, पण तो मान तुझा आहे. माझी लायकी नाही. असं गुणाची ग माझी बायती. तुझ्याशिवाय या घराला दुसरी कोणी बी सून म्हणून शोभणार नाही. दुर्गे. हा अधिपती. ताई सकाळपासून खोलीच्या बाहेरच आली नाहीत बघ अधिपती. मी बोलवून आणू? हा नाही ना, आजवर त्यांनी कधीही आरती चुकवली नाही. येते. चला. गुड मॉर्निंग अधिपती. ए सकाळ सकाळ असलं काहीतरी उगाच कॅसेट वाजवायचं नाही माझ्यासमोर. मॉर्निंग फिरनिंग तर तसं काय. अधिपती. पण गुड मॉर्निंग मॉर्निंग त्यालाच म्हणतात ना. वाढपणा करू नको उगाच तू माझ्यासमोर. मॉर्निंग खराब करू नको माझी उगाच तू. अधिपती. पण हे असलं काही फॅड नकोच आहे ना आपल्याला आईच्या घरामध्ये. बर चला चला आरती करू या. हा चला करू. हो. हॅलो. हा हॅलो मास्तर बोला की. गुड मॉर्निंग. आमची मॉर्निंग तर गुड झाली जो. तुम्हाला मी गुड मॉर्निंग. काय एवढं सकाळी सकाळी फोन कराल तसा? काय प्रॉब्लेम नाही ना? गेला काय तुम्ही घरला? त्रास बीस व्हायला नाही ना? नाही नाही काही त्रास नाही. ठीक आहे मी. आणि कालच आले घरी. हा बेस्ट. चालता फिरता येत आहे ना का? हा म्हणजे थोडी लंगडतीये पण होईन 1-2 दिवसात बरी. सॉरी हो, खरंच सॉरी. पण तुम्ही काळजी घ्या आणि तुम्हाला काय वाटेल ते लागलं ना मला तुम्ही लगेच फोन करा. काय खरंच सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला लंगडायला लागले राहू. अहो असं काही नाही, माझी चूक होती. मी म्हणलं ना. मी खरं सांगू का तुम्हाला? म्हणजे आता फोनवर तुमचा आवाज ऐकायला लागला की नाही, एकदम असं कानाला गोड वाटते माहितीये काय? असं कोकिळा कुहू कुहू केल्यावानी. कोकिळ कोकिळ कुहू कुहू करतो, कोकिळा करत नाही. हा होय काय? आतापर्यंत मी समजत होतो कोकिळाच करतात काय. आणि मग ते एखादी चांगलं गाणारी बाई असेल तर त्याला लोक कोकिळा म्हणतात ते कसं काय मग? अज्ञान.
अज्ञान आहे ते. हे बघा, कोकिळ कुहू कुहू करतो आणि मुळात तो माणसाचं मनोरंजन व्हावं म्हणून गात नाही, तो कॉल असतो परस्परांशी इकोसिस्टीम मध्ये. हा कशात? जाऊ दे, तो मोठा विषय, आपण नंतर बोलूया. विषय एवढा अभ्यासपूर्ण विषय तुम्हीच काढणार हो. आत्ता वाटायला लागले मास्टरिंग बाईन संग बोलायला लागले म्हणून. मग इतका वेळ काय कोकिळेशी बोलत होतात? कोकिळ आणलं सोडा तुम्ही जमिनीवर लगेच पाचच्या दिवशी. नाही पण खरं सांग काय, सकाळी सकाळी तुमचा आवाज ऐकून खरंच लय भारी वाटले. बरं ऐका, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. तुम्ही असं वागत जाऊ नका, मला नाही आवडत. आणि खरं तर मला तुमच्याशी भांडण्याची अजिबात इच्छा नाहीये. हे बघा, मी तुमच्या शाळेत काम करते बरोबर, मला तुमच्याविषयी रिस्पेक्ट आहे. तुम्ही मितालीसाठी जे केलं ते माझ्यासाठी खरंच खूप होतं. पण तुम्ही हॅलो हॅलो हा हा बोला की. ऐकलोय. मग गप्प का? नाही ऐकलोय. मग बोला काहीतरी. नाही मला तुमचा आत्ताचा मुद्दा काय कळला नाही. म्हणजे नेहमी तुम्ही कसं मुद्द्याला धरून बोलताय ना एकदम मुद्देशीर. मी आत्ता मगाधरनं विचार करलोय तुमचा नक्की मुद्दा काय आहे. अहो मी मुद्द्याच बोलतेय, पण तुम्ही काहीतरी हा हू काहीतरी करा. अहो आता तुम्ही बोलताना हा हो आणि कुठं करू मध्ये. मी खरं सांगू काय, तुम्ही बोलायला लागला का नाही, शपथ मला असं वाटतं की अंबाबाच्या मंदिरात आरती चालू आहे माहितीये का. आरती चालू असताना उगाच आडग्यावानी हा हो करून खोडाकुट घालायचं म्हणलं. तुम्ही ना उपमा आणि अलंकार खूप वापरता. नाही लय नाही, एक बारीक मध्ये चेन आहे तेवढी गळ्यात आणि सूर्याचं लॉकेट आहे ते. आमच्या आई साहेबांनी लय आग्रह केला लहान असताना, म्हणजे मी लहान असताना म्हणताना ते घातलेलं आहे. बाकी काय लय अलंकार काय घालायचं आपल्याला काही हे नाही. हो ते अलंकार नाही. मग कसं अलंकार? जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. मी आता जरा मुद्द्याच बोलते. तेच म्हणाले तर मी मुद्द्याच बोला तर. हा मला सांगा, तुम्ही का भरलं? कुठं राहिल्या मास्तरीन बाई? ऊन एक तर विषय हार्ड करायले. राहिले असते पैसे त्यांच्याकडे तर काही बिघडणार होतोय, टोचले असते. तुमच्याकडं लक्ष्मी आहे, आमच्याकडं सरस्वती आहे, माझ्याकडं दोन्ही बी आहे मोठे. सूर्या भावा, एवढा विषय हार्ड करणार तू? बारकं पोरगं इथं वाट बघायला तर काय जातो बसतो गाडीत. दिसू लागलीस तू कुणाला? होय, कुठे कवा दिसू लागलीस? इथं उन्हानं चालणे दिसायची वेळ आली. तुम्ही कवा दिसणार मास्तरीन बाई? विषय हार्ड व्हायला लागला इथे.
हाय, कुठे आहेत मास्तरीन बाई? तुम्ही बी वाट बघा, मी बी वाट बघतो. तुम्हाला कसं आलं काय आलं? गणित? कसलं गणित? आता तुम्ही केलं ना? हा, हिशोब. त्यालाच गणित म्हणतात. मग ते आकडेमोड नव्ह. पण बरोबर उत्तर आहे असं कसं काय आलं तुम्हाला? कसं काय म्हणजे? ही हिशोबाची रोजची सवय आहे आमची, आकडेमोड करायची. हा, आणि सगळं बोटावर असते हो. इथं असते मेन म्हणजे सगळं. अच्छा, बर ठीक आहे. चला मला सांगा, 15,000तून 7,852 वजा केले तर किती उरले? एक मिनिट, ह्यो कुठला हिशोब काढला तुम्ही आता? सांगा सांगा, असं पटकन सांगा. 15,000तून 7,852 वजा केले किती झाले? किती किती म्हणला? 15,000तून 7,852 वजा केले तर किती झाले? 15,000 7 148.
बरोबर आहे तुमचं, काय बरोबर आहे? हिशोब बरोबर आहे. हा, मग. तुम्ही अशी फोनवर आकडेमोड करताय व्हय? म्हणजे इथं काय नाही. माझा विषय भाषा आहे. त्याच्यात काय शिकवायचं असते? भाषा सगळ्या दुनियेला येते की. तसं नसतं हो, ते भाषा म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी असे विषय असतात. त्याचा इथं काय विषय आहे? गणित हा माझा विषय नाही. पण गणिताचा आणि ह्या आकडेमोडीचा काही संबंध नाही. अरे वा, असं कसं असतो संबंध? बरं बरं, असेल असेल. आता तुम्ही मास्तरीन बाई, तुम्ही म्हणताय म्हणल्यावर असणार. हुशार आहात तुम्ही. त्याच्यावर मी हुशार ठरलोय आणि बाकीचे सगळं करतोय ते. तुम्ही शिकायला हवं होतं. दादा, हे म्हणजे आत्याबाईसनी मिशा असत्या तर मामंजी म्हणलं असतं, असा विषय झाला. म्हणजे ही आमची म्हण तुमच्या भाषेतली. त्या मास्तरनीचा आणि आमचा काय बी संबंध नाही. असलाच तर तो मालक आणि नोकराचा असतोय तेवढाच आहे. पण थोरल्या सरकार, तिच्यामुळे तुम्ही मला जेलात टाकलं ना? तिच्यामुळं नाही, तू आमच्या पोरावर हात उगारलास म्हणून तुला आत टाकलं. आणि आम्ही जर ठरवलं ना तर तुझं संपूर्ण आयुष्य तुला आत चढवू शकतोय. एवढी ताकद हाय आमच्यात. माफ करा, मला माहित नव्हतं तो तुमचा मुलगा आहे म्हणून. आता कळलं ना व तुला? आता यापुढे म्या तुमच्या रस्त्यात येणार नाही. पाहिजे तर अधिपती सरकारांच्या मी पाया पडतो, पण मला माफ करा, कृपा करा माझ्यावर. मला जेलात टाकू नका. मी पुण्यांदा तुमच्या वाटत नाही येणार. ठीक आहे ठीक आहे, पण पुन्हा जर तू काय कांड केलास तर ही भुवनेश्वरी तुझं किती तुकडं करेल हे सांगता येणार नाही. अहो थोरल्या सरकार, माझी काय बिशाद, मी कशाला तुमच्या वाट जाऊ? तुला काय करायचंय ते तुझं तू बघ. बोल्या घे, राडे घाल, तू आणि ती मास्तरीन काय गोंधळ घालायचा आहे तो घाला. लई शहाणपणा करते ना होती. थोरल्या सरकार, तुम्ही काही काळजीच करू नका. हिच्या शहाणपणामुळे आहेत ना माझ्या आयुष्यातली 3 वर्ष वाया गेली. आयुष्यातली 3 वर्ष वाया जाणं काय असतं ना, आता हा बजरंग तिला सांगणार. थोरलं सरकार, तुम्ही काही काळजीच करू नका. तिला काय वाटलं, तक्रार केली म्हणजे सुटली ती? तिला माहित नाही कोणाची पंगा घेतलाय. तुझी भांडणं आमच्या घराबाहेर, त्याच्याशी आमचं काय घेणं देणं नाही. फक्त एकच सांगतोय, धाकलं सरकारांच्या वाट्याला जाऊ नग. बाकी तू त्या मास्तरनीशी काय करतोस ते तुझं तू बघ. बेकायदेशीर काही करू नको इतकंच सांगतोय. बाकी आम्हाला तुमच्यामध्ये पडायचं नाही. हा थोरल्या सरकार, तुम्ही मध्ये पडूच नका. तिचं काय करायचं ना ते मी बघतो. मी तुम्हाला प्रॉमिस करतो, अधिपती सरकारांकडे डोळं काय मानबी वरती करून बघणार. पण त्या अक्षराचं मात्र आम्हाला त्यात पडायचं नाही. आमचा त्याच्याशी काय बी संबंध नाही. तू तिच्याशी कसं वागावं, तिनं तुझ्यावर काय ऍक्शन घ्यावी हे तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या. तुम्ही एकमेकांची डोसकी फोडा, काय वाटेल ते करा. आमचा त्याच्याशी काय बी संबंध नाही. थोरलं सरकार का सोडलं? थोडे दिवस टाकलं असतं त्याला. माय बाप नाही त्याला, लई सोसलंय. आमच्या पोराच्या वयाचा आहे तो. जाऊ दे, समज दिली त्याला, कळलंय त्याला. एक डाव माफ करावं काय? त्याची लायकी नाहीये सरकार. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर. पण बजा हा पिसाळलेला कुत्रा आहे. असू दे, आम्ही माफ केलंय त्याला. विषय संपला. या तुम्ही. ताई, आपण त्याला सोडायला नको होतं का? म्हणजे बघ ना, इन्स्पेक्टर काय म्हणले ऐकलंच ना? त्यो बजा म्हणा पिसाळलेला कुत्रा हाय. पिसाळलेला कुत्रा हाय म्हणूनच सोडलाय त्याला. कुणाला चावायचं ते त्याला बरोबर ठाव.
अवकात घ्यायचं कळलं ना. सर भुवनेश्वरी मॅडम तर चांगले आहेतच, पण अधिपती सर हे किती चांगलेत बघा ना. त्यांनी शैक्षणिक साहित्यासाठी 1 लाख देणगी दिली आहे. हे बघा. कमाल आहे. महिना झाला मी 50,000साठी रिक्विजिशन दिलंय, ते अजून भुवनेश्वरी मॅडमने मंजूर केलेलं नाहीये आणि यांनी देणगी बरी दिली. बरं ते मालक आहेत, त्यांनी दिलेल्या पैशाला देणगी तरी कसं म्हणायचं. पण सर ते म्हणाले देणगी म्हणून, आणि तसंही आपल्यालाही गरज होतीच ना. फळे खूप खराब झालेत. ते सगळं मी नीट करून घेतो, पण अक्षरा तू एक गोष्ट लक्षात ठेव. तुझं लग्न आता तोंडावर आलेलं असताना तू रोजच्या रोज शाळेत येत जाऊ नकोस. आता नाही येणार सर, हे शेवटचं. ठीक. पण सर एक नक्की सांगेन, भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपती सर शिकलेले जरी नसले ना तरी खूप हुशार आणि खूप चांगली माणसं आहेत ती. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आता द्विगुणित झालाय. आम्हाला काय समजत नाही अधिपती. नाही म्हणजे असं असू शकतंय, तुम्ही म्हणताय तसं. आमचं वय जास्त झालंय म्हणून आम्हाला काही समजत नाही, पण तुम्ही लहान हायसा म्हणून तुम्हाला काय बी कळत नाही असं नाही अधिपती. आता आम्हाला नीट समजून सांगा तुमचं काय म्हणणं आहे. काय आता हुबला काय होते बघितलं ना, गळ्यात किलोभर सोनं घालून फिरते ती, कशा नाही ती. हे आम्हाला कळत नाही असं वाटतंय व्हय. आणि मुळात कुणी किती सोनं घालायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि सोनं घालण्यावरनं तो वाईट ठरणार असेल तर आम्हाला काय म्हणाल तुम्ही. काय सोनं तर आम्ही पण घालतोय की, सणावाराला 2-2 किलो घालतोय, त्याचं काय एवढं. हा, आणि सोनं हाय म्हणून तर घालतोय ना माणूस. त्याच्याकडे नाही तो कुठून घालणार. काय तरी भलत सलत मुद्दा काढताय तुम्ही. आणि सांगा, आणि काय मुद्दा आहेत तुमच्याकडे हा त्याच्या विरुद्ध. आता त्यांनी तुमच्यावर हात उगारला म्हणून त्यांनी लोटांगण घालून आमची माफी मागितली. म्हणला आमसनी तुमच्याकडे डोळ वर करून बघणार नाही म्हणताना जाऊ दिलं त्याला. निदान लिहून तर घ्यायला पाहिजे होतं ना तुम्ही त्याच्याकडे. लिहून घ्यायला पाहिजे होतं काय, बाकी कुणाला बी त्रास देणार नाही म्हणून. ते बाकीचे कोण आहेत हे आम्हाला कळना झालंय. हो ऐका, तुम्हाला माहित आहे काय, तो बजरंग तिथं त्या चाळीतल्या सगळ्या लोकांनी त्रास देतोय, त्यांच्या पोरासनी मारहाण करतोय. आता मला त्यानं हात लावला, तुम्हाला एवढं वाईट वाटलं. त्या चाळीतल्या पोरांना तो मारहाण करतोय, त्यांच्या आई बाबाला वाईट वाटत नसेल. त्यांचे आई बाप काय ते बघून घेतील की, तुम्ही नका मध्ये पडू. आणि आता त्याला काय ते कळून चुकलं, तो नाही कुणाच्या नादाला लागणार. नाही, आणि लागला ना तर मी त्याला सोडणार नाही. मग आता मग मला जेलमध्ये जायला लागलं ना तरी चालतंय. अधिपती ताई, त्यांनी खरंच देणगी दिली. हो, अधिपतींनी शाळेसाठी ते पैसे देणगी म्हणून दिले. अगं पण शाळा त्यांची आहे ना. हो अगं, पण ते एक्स्ट्रा पैसे त्यांनी शैक्षणिक साहित्यासाठी दिले. अरे वा, शैक्षणिक साहित्यासाठी देणगी दिली हे कौतुकास्पदच आहे. हो ना, खरंच. आपल्या वेळी असं काही नव्हतं, आम्ही हाताने तक्ते करायचो. आणि मला वाटतं की अधिपतींचं शिक्षण जरी झालेलं नसलं ना तरी शिक्षणासाठी काहीतरी करायची त्यांची इच्छा दिसते. आणि त्यासाठीच तू त्यांना सपोर्ट करावास असं आम्हाला वाटतं. हो ना. आणि अक्षरा, सारखं चिडत नको जाऊस ग त्यांच्यावर. ताई, आणि प्लीज तू आता शाळेला वाहून घेऊ नकोस. तुझं लग्न तोंडावर आलंय. अगं मला माहिती हिरा, गप्प बस. तू जाग, फ्रेश होऊन घे आणि ये ग तू माझ्या मदतीला. चल अक्षुबाळा, ते पत्रिकेचं तेवढं लवकर बघ, कारण आता कामं खूप आहेत आणि वेळ खूप थोडा आहे. हो, मी बघते.
केटरिंग वाल्याला भेटायचंय, फूड मेनू डिसाईड करायचंय, आणि हा फूड टेस्टिंगचा कधी? अक्षरा, अगं इथे मागे उभा आहे मी. सॉरी सॉरी सॉरी. काय झालंय तुला? लग्नाचं टेन्शन आलंय का? नाही, लग्नाचं नाही. मग जाऊ दे, काही नाही. सॉरी, खरंच सॉरी. नाही, तू सारखं सारखं सॉरी नको म्हणूस. मी ऍज अ फ्रेंड म्हणून तुला विचारतो की नक्की काय झालंय, कसलं टेन्शन आलंय? म्हणजे लग्नाचं, बजरंगचं, कसलं? हो, बजरंगची भीती वाटते मला. काय? अगं बजरंगची कशाला भीती वाटते तुला? बघितलं नाही का कसा भिसक्या मांजरीसारखा गुपचूप निघून गेला तो? आणि ह्या जगात कायदा, न्याय, सुव्यवस्था आहे अजून जिवंत. आपण असल्या फालतू गुंडांना घाबरण्याचं काही एक कारण नाही. आणि तरीही तो तुझ्या मागावर आलाच परत, तर सरळ पोलीस स्टेशन मध्ये फोन कर. या लोकांना ना हीच भाषा समजते, फालतू नुसते. हो, बरोबर आहे. अगं तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना. आणि माझे बाबा पाहिलेत ना तू किती डेंजर आहेत ते. एक अशी उलट्या हाताची लावून देतील ना, त्या बजरंगला बरोबर सरळ होईल तो. डोंट वरी, मी आहे ना, सगळं ठीक होईल. एक मिनिट, चला, खूप काम आहे. आय एम शुअर तुलाही असतील. आणि काही लागलं तर फोन करा. बरं, तुला घरी सोडायला येऊ का, की तू जाशील एकटी? नाही, जाईन मी. नक्की? हो. चालेल, बाय. काय गुरुजी, घावतोय ना व मुहूर्त? मागे जोशी गुरुजींनी सांगितल्यापैकी 18 तारखेचा मुहूर्त हा अतिशय चांगला दिवस आहे. म्हणजे योच फायनल करायचा असं म्हणताय काय तुम्ही? हो हो, देवीचा वार आहे, शुक्रवार. अतिशय उत्तम दिवस आणि अभिजात मुहूर्त सुद्धा आहे. लग्नाला फार शुभ दिवस आहे. मग फायनल करून टाकूया, आम्ही लागतो पुढच्या तयारीला. हो हो, चालेल. थोरले सरकार, निघतो आता. जरा पूजा जास्त आहेत. ठीक आहे, या. ताई, 18 तारीख फायनल आहे ना? फायनल? वय वय, अगं चंचे, 18 तारीख फायनल झाली. अगं लाजू नको, ये की. चंचे, अगं चंचे, कळतं का नाही तुला? चंचे, हे असलं नाच गाणं तुला शोभत नाही. असं उथळ नाही वागायचं, शिस्त पाहिजे. या घरची होणारी सून आहेस तू. होणार नाही. हाय मी सून. अगं चंचे, जरा गप्पच की. मावशी म्हणली ना, तू या घरची सून समज म्हणून. अगं पण ते फक्त बोलण्यात नाही, वागण्यात पण दिसाय हवं. उगा तोंडाची वाफ दवडलेली आवडत नाही आमासनी.
हे बघ, हे बघा जीजू. अगं तो मगाचा बघू ना, मजेंटा. अच्छा मजेंटा का? हा एक मिनिट दादा, ती द्या ना पटकन. हा ही ना? हा एक मिनिट. मला आवडला होता तो शालू. अक्षरा, अगं माझा सूट पण निळ्या रंगाचा आहे आणि हा जो आहे ना, हाही निळा रंग आहे. दोन्ही कोऑर्डिनेट करत होतील ना. खरंय. मग एक काम करता का जीजू, तुम्ही मजेंटा कलरचा सूट घ्या. हे काही राय, पुरुष मंडळी कुठे असे बायकी रंग वापरतात काही. खरंय. मग आपण निळा फायनल करूया आणि ही साडी आपण हळदीला नेसूया. डन? पण हळदीला तर पिवळी साडी नेसतात ना. हो बरोबर आहे. मग रिसेप्शन डन. रिसेप्शनला तर डिझायनर्स हवे. माझ्या आईने घेतली ना ती. करेक्ट. मग निळा आपण फायनल करूया. थांबा जीजू. सॉरी. हा ही बघा. तुला चालेल ना अक्षू? हा हो ठीक आहे चालेल. दादा ही साडी फायनल करून टाका. हा आणि जीजू मी काय म्हणत होते, पुढच्या साड्या आपण डिसाइड करूयात. हा इरा ऐक ना. त्यांना जाऊ दे ना, त्यांना कामं असतील, आपण ठरवू. हा चालेल ना तुम्हाला? काही कामं नाहीयेत आता, फक्त हीच कामं करायची. इरा एक काम कर ना, तिकडे एक हिरव्या रंगाची साडी दिसते, काढ बरं ती. बेस्ट दाखवते. थांबा दादा, ती हिरवी जरा दाखवा बरं. एक मिनिट जीजू. आता एक सेकंद माझ्या घरात थांबायच नाही. माझी गरज आहे अधिपतीला. ऐका हो, आईची गरज असते हो लेकराला. ऐका माझं. आईसाहेब तुम्ही मला सोडून जाऊ नका, मी तुमच्या सोबत येणार. आईसाहेबांसंग असं कसं वागू शकतो? त्यांनी माझ्यासाठी आतापर्यंत काय काय केलं मी कसं विसरू शकतो? हो भाऊजी, एवढं कोणावर चिडलाय तुम्ही? स्वतःवर. अहो पण अक्षरात तर नाव घेऊ नका तुम्ही. वहिनी पास झालंय. मला आई साहेबांनी दुखवून आता काही सुद्धा करता येणार नाही. माझा मुद्दा त्यासनी मला पटवून दिला पाहिजे. चिडून काय होणार नाही ना. अहो भाऊजी, चिडण्यापेक्षा झालं काय ते तरी सांगा. काय नाही हो, काय नाही. माझं ना डोसकं फिरलंय. त्या मास्तरीनबाई मला भेटलंच नसतं ना तरच बरं झालं असतं. हॅलो मॅडम, मी अक्षरा बोलतेय. हा एक गोष्ट किती वेळा सांगतेस तू? कळलं आम्हासनी? आणि आम्हाला जे बोलायचं तेच आम्ही पण बोलू. कळलं अक्षदा? आता सांग, आमचा नंबर तुला कुणी दिला? तुमचा नंबर होता माझ्याकडे. होता म्हणजे कुठून आला तुझ्याकडे? शाळेत सगळ्यांकडेच आहे तुमचा नंबर. आमचा नंबर म्हणजे काय खिरापत आहे काय सगळ्यांना वाटाया? नाही तसं नाही, पण म्हणजे हे सांगाया फोन केला तू? नाही तुम्ही बिझी असाल तर मी नंतर करू का फोन? कशापायी नंतर कशापायी फोन करायचा आहे तुला? तुझं काय काम आहे आमच्याकडं? काम काहीच नाहीये मॅडम. मला फक्त तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. का? आम्ही काय केलं? तुम्ही बजरंगला अद्दल घडवलीत ना. ते तो आमच्या पोराच्या वाटेला गेला म्हणून. हो, पण चाळीत सगळ्यांना खूप रिलीफ मिळाला त्यामुळे. काय मिळाला? दिलासा. हा मग काही नाही, त्याबद्दल थँक्यू म्हणायचं होतं. ही असली नाटकं तू आमच्या समोर करू नको मास्तरीन बाई. आणि तुला जर असं वाटत असेल की थँक्यू बिंक्यूची थेरं करून तुला आमच्या मनात घर करता येईल, आमच्या घरात घुसता येईल, तर तसलं काय बी होणार नाही. अक्षया उर्फ अक्षता उर्फ मास्तरीन बाई सर्व ठाव आहे आमासनी.
उडत्या पाखराचे पंख मोजतोय आम्ही. तुला काय वाटलं तू टाकलेला गळ आम्हासनी दिसत नाही भाई? तू चाललेली चाल आम्हासनी कळत नाही हा? तुझी गाठ कोणाशी आहे हे तुला माहित नाही. पोरी तू लहान आहेस म्हणून आम्ही तुला एक सल्ला देतोय. तर वरून ताकभात वळख. इथं तुझी डाळ शिजणार नाही, कारण इथं आम्ही आहोत भुवनेश्वरी सूर्यवंशी. तुझा गळ दुसरीकडे कुठंतरी लाव. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे तुला, कळलं? परत हे करू नगस. अहो पण मी केलं काय? भोळी बनत्या, येडी बनून पेडगावला जाते वय. मॅडम हे बघा, तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. मी तुम्हाला डिस्टर्ब केलं असेल तर मला क्षमा करा. मला फक्त तुमचे आभार मानायचे होते. माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर खरंच सॉरी. ये तुझी ही पुस्तकी भाषा तुझ्या शाळेत तुझ्या पोरांना शिकव, आमच्या समोर झाडू नग. आणि हो, या पुढं तू अधिपतींना भेटलीस, त्यांच्याशी बोललीस तर त्या बजरंगाच्या जागी तू असशील एवढं लक्षात ठेव. चल ठेव आता फोन. तुला एवढं मी सांगितलं, ताई समोर नाचू नगस, नाचू नगस, तरी मी नाचती नाचती नाचती. कशाला नाचलीस? का नाचलीस तू? का नाचलीस तू ताई समोर? अगं तुला अधिपतीचं मन जे काय इकडे बोलवलं होतं ना, इकडे कशाला बोलवलं होतं? मी बोला नुसतं घ्या कमी रवाया. अगं ती ताई तुझ्यावर एवढं प्रेम करती, एवढं प्रेम करती. तिनं तिच्या गळ्यातला हार बी दिला, पण नाही तू करत बस खेर. आपल्याला काय पाहिजे तर फोन पाहिजे, लिपस्टिक पाहिजे, पावडर पाहिजे, हे समजा लावून नुसतं गावात फिर फिर तू फिर. पर एवढं करून याचा उपयोग काय? याचा उपयोग काय? अधिपती तर तुझ्याकडे बघत बी नाही. अधिपती तर बघत बी नाही का तुझ्याकडं? तळभद्री कार्टी. अगं तुला कशाला बोलवलं होतं मी इथं? कशाला बोलवलं होतं? आणि तू करत काय बसलीस? नुसतं हिंडाय पाहिजे. शांत राहा, एकदम शांत, एकदम शांत. हे बघ, ती मास्तरीन तुझ्या नाका खालून अधिपतीच्या गळ्यात पडली. अगं ती ताईला फोन करते, फोन. सांगते तुला मी एक सांगते, जर का ती मास्तरीन एकदा का ताईला तिनं बाटलीत उतरवलं तर कल्याण झालं म्हणून समज. मग तू बस बोंबलात आणि मी बसते ताळ कुटत. तुला एकच सांगते, तुला एकच सांगते, जर तुझं लगीन अधिपतीशी झालं नाही तर मी तुझा जीव घेईन, जीव घेईन, नाहीतर हिरे टाकून देईन तुला. अगं लहानपणापासून बोलत आली, ह्यो नवरा कर, पण अक्कल नाही, नुसतं ताडमाड वाढलंय. जे कराय आलीस ते कर की, जे कराय आलीस ते कर की. हा नग ते करत बसलीस. आता म्या सांगते तेवढं करायचं, कळलं काय? म्या सांगते तेवढं करायचं, नाही हॅलो, कोण बोलताय? हा मी दुर्गेश्वरी बोलते. कोण बोलताय? हा बोला, इन्स्पेक्टर साहेब बोला. हा काय झालं बजरंगचं? काय लिहून देऊ? हा पाठवते. हा
ताईनं सांगितलं ना त्याला रिहा करा म्हणून, मग मला कशाला विचारताय? हा वय वय ठीक आहे ठीक आहे. हॅलो 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 इन्स्पेक्टर साहेब हाय सा नव? हा ऐका की ते बजरंगचा फोन नंबर आहे ना तो पाठवून द्याल. मला कशाला, ताईला पाहिजेलाय म्हणून. वय 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 हा पाठवाल पाठवाल. अक्षरा, हा तुझी झाली का देवाची पूजा? हो हो झाली झाली. हा अगं काही काम होतं? अगं नाही, तुझा चहा करून ठेवलाय ना, तू घे तोपर्यंत मी सडा टाकते. अगं राहू दे, मी करते. हे घे. अगं राहू दे. नको नको नको. नवरी मुलीने सडा टाकायचा नाही. त्याला काय झालं? नवरी मुलीने अजिबात काम करायचं नाही, फक्त आराम करायचा. अगं आरामच चालू आहे माझा, रजेवर आहे ना मी, पुष्कळ वेळ आहे माझ्याकडे. अक्षरा, इन मुलायम हाथों को मैला मत करना वरना जीजू भड़क जाएंगे. हसू नको, खरंच सांगतेय मी. जीजू रागवतील मला, म्हणतील त्यांच्या बायकोला मी राबवलं म्हणून. गप ग, काही बोलत असते ते. गप ग काय गप ग. अगं ताई तू प्लीज खरंच काम करू नकोस. मेहंदीवाली येणार आहे हातावर मेहंदी काढायला. मेहंदीवाली आत्ता येणार आहे का? नाही ना, मग चुप. पण तरी सुद्धा तू काम करायचं नाही. हवं तर ना तू माझ्या लग्नात खूप काम कर. मी फक्त मेहंदी काढणार आणि ऑर्डर सोडणार. पण आता नवरी मुलीने हाताची काळजी घ्यायची. मी पण घेते. ऐकलं ना? ऐकलं ना, आतापासूनच हाताची काळजी घेत आहेत मॅडम. केवढी घाई झाली बघितलंच ना? हो, मी तर म्हणते आई माझ्या आधी आपण हिचंच लग्न लावूया. काय मुलायम हात रेडी आहे ना? तू काय करतेस? मी करते. अगं मी करते. अगं मी करते. मी म्हणलं ना मी करते. अगं मी करते ना. मी करते म्हणलं ना ताई. गप्प बसा. काय चाललंय तुमचं? तुमचं वय किती? तुम्ही भांडताय कशा? हा ठेवा ते खाली, ठेवा खाली. मी करते. तुम्ही हे सगळं राहू द्या. तुम्ही आतली कामं करा, मी करते इथलं. हा आणि इरा जा बाबांना मदत कर. मेनू ठरवायचा आहे. बाबा सकाळपासून पत्रिकेवर नावं लिहित बसलेत ना, त्यांच्या मानेला रग लागली असेल ग. येस जा जा जा. आई ती निखिलला आपण पत्रिका पण हो 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 देणार. त्यांनाही पत्रिका देणार, अगदी आदराने देणार. सगळं तुमच्या मनासारखं होईल. ओके अगं ए वेडाबाई, आधी देवाला पत्रिका, मग मेवण्यांना आणि दुसऱ्या जावयाला. अगं अक्षरा, हिला किती घाई झालीये ग. ती गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलीये बघ मुलगी. मी तुला सांगू का, तुझं लग्न झालं की लगेच तिचं लग्न लावावं लागणार आहे आम्हाला. हो खरंच. मम्मी काय झालं? कसला विचार करती? या बजरंगशी बोलून या चूक केली का ग? अजिबात नाही, बरोबर केलं तू. अगं ताईला कळलं तर? कसं कळणार? अगं तिला कुठून बी कळेल. पण जर ताईला कळलं तर ती मला घराबाहेर काढील. अगं नाही कळणार, मी आहे ना. तू काय करणार आहेस का? मी तुला प्रोटेक्ट करणार. आधी स्वतःच थोबाड प्रोटेक्ट करते ताईपासून आणि मग मला प्रोटेक्ट कर. मम्मी गप्पा बस का. ते काय नाही, मी आता नाही त्या बजरंगला फोन करते आणि त्याला सांगते की काय बी करू नकोस. नाहीतर माझ्यावर येईल समजा. मम्मी अगं मम्मी दिली आहेस ना एकदा ऑर्डर, आता माघारी फिरायचं नाही. आईचं रूपाचं घडी घडी बदलायचं नाही. म्हणजे मम्मी मास्तरीन मी काय पाहिली नाही, पण माझ्या डोक्यात गेली आहे ती. आणि तिला जर कुणी त्रास देत असेल तर आपल्या फायद्याच आहे की. अगं
पण माझी मान लटकल त्याचं काय? कशी लटकल? तो बजरंग काय त्या मास्तरनीला तुझं नाव सांगणार आहे व्हय? बरंच सांगितलं तर ती मास्तरीन काय मावशीला जाऊन तुझं नाव सांगणार आहे व्हय? अगं बरं ते बी सांगितलं मावशी तिच्यावर विश्वास ठेवणार आहे व्हय? अगं मम्मी डोकं चालव की जरा. काय झालं? अगं एवढी शिवतीस तू, एवढं डोसकं कुठे लावती?